दाखव लागला खाली बस खाली काय करायचं नाही तू इथंच बस खाली बस थंडी लागते हे बॉटल उघडना हे बॉटल उघडना लागू दे अभिषेक घालतोय अभिषेक बॉटल उघडना तर गाईस टिक 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 सोम बायल्या तुझ्या तो उधर चल 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 चल. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसं आहे? काय थंडी वाजते? हा इकडे इकडे एकदा बोल सबस्क्राईब करा. काय करा? झिरो क्राईब नाही, सबस्क्राईब. हा बोल हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हा ओके. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. निघाला पण कॉलेजला. दिस इज कॉल बारके गोइंग टू स्कूल. इंग्लिश. हा निघालाय स्कूलला, मी निघालोय कॉलेजला. 7:30चं लेक्चर होतं आणि नेहमीप्रमाणे आपण 8ला निघालोय. परत एकदा कॉलेजवरनं बाहेर काढायची शक्यता, पण बघू कसं काय विषय. चलो गाइस, चला उठो 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 उठो, सूरज अवतार इज कमिंग. लेक्चर संपलेलं आहे आणि आजच कोणच नव्हतं. ओ दिस इज कॉल वल्या. ह्याचं नाव वल्या आणि ह्याच्या भावाचं नाव सुक्या. 8ला कॉलेजला गेलेलो, 9 वाजलेत, आलो घरी. लेक्चर लवकर आज संपलेत, म्हणजे 1 तासाचं लेक्चर होतं. ऑल डन, थँक्यू. तर विषय असा आहे की माझा सोमचा बड्डे आहे आणि तर आम्ही एक मोठा प्लॅन केला आहे आता. तर त्याने आमच्या बड्डेला आमची उदास केलेली. तर आता मी त्याच्या बड्डेला आणलं एक नवीन सरप्राईज, ते तुम्हाला दाखवतो कसं काय विषय. सरप्राईज असा आहे की दाखव. दिस इज कॉल्ड हागीज. आता ह्याच्यात आम्ही टाकणार आहे बेसन मिक्स करून. मिक्स कसं? हा बेसन असं काहीतरी करणार आहे. त्याचं बेसनचं मिश्रण म्हणजे टट्टी वाटली पाहिजे, त्याच्या डायरेक्ट चेहऱ्याला लावणार आहे. ओ रिएक्शन होगा ना भाई. सूरज बावदानेशी मस्ती मत करो रे, तुमको डेंजर पडेगा. चल चल घे. बेसन कुठे आहे? हे बेसन आहे नड. तर आज आपण बनवणार आहे टट्टी. तर सर्वप्रथम घ्यायचं बेसन आणि तुझ्या ऑइलला. तर टट्टी बनवायची असेल तर पाणी कमी घ्या आणि असं गलगल गलगल. मधुराज किचन. मधुराज किचन आहे, एसबीच किचन. एसबीच किचन. आणि हे असं गाढं झालं पाहिजे. चवीपुरतं मीठ नको ना. मीठ टाकू. मीठ खारट बिरट करू, लिंबू पिळूया काय, डोळे बिळे झोंपायला विम टाकूया काय. आणि काय कृपया लक्ष ठेवा की टट्टी अशी पातळ. कसं झालंय ते मला पाय नको नको पाहिलं. तर काय असा विषय असं काहीतरी झालेला आहे. तर विषय एवढाच की आम्ही हे करण्यामागं असं एवढंच की त्याने वाटलं तर माझ्या बर्थडेचा ब्लॉग बघा, त्यात मी त्याला बोललेलो. माझ्या पण बघा. हो, तर त्यात मी त्याला बोललेलो की प्लीज माझ्याशी नडू नको, अंगाशी येल. तरी पण तो ऐकला नाही. सूरज बाबूने करणार नाही मेरी बच्ची नाही पप्पू. तर जरा हे टाक, जरा गाढा बनव. जरासं टाक. काय अजून टाकू? आणि हे हळूहळू पडलं ना मम्मी आपल्याला पाडेल. बस 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 बस. अजून आहे, अजून भरपूर आहे काकींकडे. नडा नडा टट्टी दोत. इथं लांबणं दाखव रे बाय. असं फ्रेम असं प्रॉपर झाले पाहिजे बघा. आणि जरासं मीठ पण टाका, कारण चव इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि जरासं टट्टी करण्यासाठी जरासं मीठ टाकलंच पाहिजे. भीम टाकूया काय? बघा हे असं खायचं. असं टट्टी पडली आपली, सॉरी बेसन पडलं. मत नडो रे सूरज बाबू. सूरज बाबू नाही डेंजर आहे. तर गाईज टिक 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 सोम बायल्या तुझ्या तो उधर चल 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 चल. अरे असं साईडनं पाय असतात. इथं पाय, सोमचे पाय टाकायचे. अरे पाय नाही, मेन घे ना. थांब थांब, नीट टाक. थांब, वरनं टाक ना. वरनं कसं टाकणार? टाक सावकाश टाक. अंगावर त्यांना दिसलं पाहिजे काय ते बघा.
दिसतंय टाक व्हिडिओ शी काय करायला लागली काढणं सुरू झालं. थांबेला आहे कसं वाटतंय हे सगळं सोमला लावायचं आहे. तुझ्या पोरग्या पोरगीचं पण असंच करायचं एवढं लक्षात ठेव. आम्हाला शिवाय नका देऊ कारण हे आमचं ज्याच्यासोबत होतं ना त्याला माहितीये की आपल्याला काय परिस्थिती म्हणजे बिकट यारे सांडल कारण त्याने आमच्यावर जे केलेलं ना माझ्यावर तर भाऊ शेण टाकलेलं ना शेण माझ्यावर पण माझं पण बघितलं असाल तुम्ही. माझ्या तर शेण टाकलेलं वास घ्या मला पावलं पण एवढा घाण वास येत नाही. ए सूरज हे काय हे काय टट्टी 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 खतखत सूरज बाजू शेण बस लढो साईडला टट्टी लागले एवढी बस झाली भाऊ. हे पकड जरा खाल्लं ना कोणा टाकायला ले म्हणजे असं आहे ना दाया येते त्याच्यावर पण लगेच आमचा तो दिवस आठवतो मग सगळी ती दाया निघून जाते. हे पकड नीट पकड ओल्यात लावू नको. तर गाईज संपा आता नेक्स्ट गाईज सगळं लोडेड झालेलं आहे. मी आपल्याकडं उंदीर मारायचं औषध आहे ना आज सगळं बाई सगळं म्हणजे सगळं वाटवा राहणार. फिनेल असेल तर बघ मी 16 Pro Max घेतोय. तुला कसं वाटतंय? नको घेऊ जे बोललेलं तुला नाही जमणार त्यांना करून दाखवायचंय. करून दाखव. लेट्स गो गाईज. आता आपल्याला काय उंदीर मारायचं औषध नाही आहे फिनेल नाही आहे. थोडं परत वाक्य बोललं असतं. अजून काय राहिलंय नाही ते हे काय तो याचा कॉक्रोच मारायचा स्प्रे हा मम्मी काय नको हे नाही काहीतरी करायचं ना व्याप होते. काय किती समजतं तुला भाई मी काय बोलतोय पेट्रोल घेऊ त्याला जरा वर आग लावू. तो लेट्स गो गाइस अभी देखेंगे क्या क्या होता है. तुम सिर्फ व्लॉग देखना और सब्सक्राइब करना बस. और खिकी भी आ गया ट्विस्ट है अभी ट्विस्ट और खिकी भी आ गया खिकी करके. आता सगळेजण विचारतात सगळेजण विचारतात ह्याचं नाव खिकी का ठेवलं. तर आज तुम्हाला सांगतो इकडे ना तर हा हसतो तसं खेळ पण त्याचं आम्ही खिकी ठेवलंय. पॅम्पर आणि हा गाईच पण दाखवतो. सगळी तयारी झाली आहे. ते 2 कार्ड. आणि विषय असा आहे की बहिणीचे ब्युटी प्रोडक्ट होते ते खराब झालेले एक्सपायर झालेले ते पण घेतलेत लावायला. म्हणजे कसं म्हणजे आम्ही हे पण करतो दाया पण करतो. समजा एखादा तो समजा लावून समजा काळा बिळा झाला तर हे प्रोडक्ट लावणार आहे आम्ही. सुकले हे प्रोडक्ट लावणार आहे ते दुसरं अरे भाईले हे पकड. त्यांनी माझ्या डावाला शेण टाकलेलं अंगावर शेण. पाय बी बांधणार नाही पकडणार आहे. अगं तू असं पळाला तर म्हणून बोललो की रशी बिशी ते जरा हे करायला. माझ्यासारखा पोरगा तुला भेटून सापडणार नाही. लाखात एक मोहन असं भेटलं हा झोंडी सो पर्सनल यार. आपण काकांकडं खराब पीठ घ्यायला थरथर चालू आहे. इथे तो काकाने रेडिस्ट केला. हा ओके ठीक आहे थँक्यू काका. फायनली आपला बकरा आलेला आहे. आता फक्त राखत न्यायची बाकी आहे. कसं वाटतंय तुला? इकडे बाट्या मारत नाही इकडे वाटतंय तुला आज? चांगला वाटतंय पण फाटते पण एक साईडला. तुला बोललेलोच नको माझ्या नादी लागू. ऐकलं तुला 11 नोव्हेंबरला बोललेलो नको ऐक माझं. तुला बघितलं नाही घाबरत. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. शेवट आता तुम्हालाच माहितीये की व्हिडिओ मध्ये काय होणार आहे. माहितीये काय फक्त हत्यार आहे.
मला बोलला काय नाही आणला तू हेल्मेट घालून येणार होतो तुला सगळं निघाला होता त्याला बोलू शपथ काय नाही अरे ना आज काय नाही आणलंय नाही. फक्त स्प्रे आणलाय शपथ तुझी शपथ ते अंकुश कळाय स्प्रे आज फक्त राडा रे राडा तुम्ही ब्लॉक तुझे बघा तुझं काय जरा एक्सप्लेन कर घाबरत नाही मी हे किती पण उडले ना वाघ कधी घाबरत नाही वाघ घाबरत नाही ना वाघाची फाटणार आहे ना आता तर माझ्या बघा बघ आता वाघाला नाही वाघीन करून सोडली ना माझ्या चल खाली चल चलो गाईस तरी बोललेलं सुरेश भावदानेच्या नादी नको लागू guys I am not daring because I am a strong man स्ट्रॉंग मॅन तुझा आला टन चल इथं खास सुटले चल चल मला हा पाडा आहे ना अजून हेला केलेला नाही या. बस इथं काहीतरी आण बसायला फायनली आता आम्ही आलेलो आहे प्रत्येकाने आपलं मनोगत द्या. सोमनी तुमच्या बड्डेला तुमचं वाटव लावलेलं तर तुम्हाला आणि तुला चप्पल मारला नाही मला काय मला शेण लावला तुला पण मारली माझी काय चूक तुला पण मला पण शेल लावला माझी काही चूक नसताना माझ्या हाताला खडी मारला नव्हती आणि बघा बघ तुम्हाला खोटं वाटत असेल माझ्या ना बर्थडेचा ब्लॉग बघा इथून मला रक्त येते हा आणि ते पण हिनेच केलेलं बाकी मी बघणार आहे फक्त मजा बघा. तू आज हे मसाला तर काय नाही 3 अंडी आहेत तुला हे कुणी सांगितलं आणायला माझ्या सोयीचे नाही माझी मारणार ए बस इथं पळलास नाही बघ थांब नाही बघ तुला सांगतो तू पळालास तर भाऊ तुला कोण तुला गाडीवरनं घेऊन नाही जाणार आधीच सांगतो बस तिथं ज्या गाडीवरनं तू आलायस ना भावा त्याच गाडीनं जायचं ते नंतर बघू ना बस खाली ऐक पहिला रूल नंबर 1 केक कुणी नष्ट करायचा नाही म्हणजे नष्ट म्हणजे इकडे तिकडे मार पहिला केक केक कापून झाला ना भावा थांबा जरा केक बाजूला घे हा हे बघ केकला कोणी डॅमेज नाही करायचं भाऊ डॅमेज इंग्लिश टाळा इंग्लिश बोला हे आतल्यात फुटल समजदार नाही खूप निघाल ठेवतो हे अशी फालतूगिरी असेल ना कापू दे टाकला कापायचा आणि तू साईडला जा खाली बस रे टॉक्सिक मी सांगितलं टाकायचं ना आधीच सांगतोय अरे काप ना बघ असे केक साठी आलोय अरे सोम तो केक साईडला ठेवायचा आहे अरे अरे पहिला केक तरी काप बस 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 थांब हे थांब हे बघ ऐक इकडे वेदन लवकर इकडे तू हे काय केलंय खाण्याडा साला हे खाली बस तू उठलास का खाली बस हे बघ जर ऐका जर गाईज हा जर उठला परत तर तुम्ही इथं खाली कमेंट मध्ये बायले आणि स्टोरीला बायला टाकायचा सोम बद्दल हे थांब मला पण दे ए सीताप एवढी पालते सीताप एवढी पालते नाही त्याला दे सीताप धर जरा सगळ्या ओके चल हा ब्लॉग एवढा मोठा होणार आहे ना मारल्याने बड्डे केला एवढा ब्लॉग ह्याचे 2 पार्ट असतील ह्या ब्लॉगचे 2 पार्ट असतील